श्री कोत्तल बसवेश्वर भारतीय शिक्षण समिति। दृष्टि में बदलाव पूरी सृष्टि को बदल सकता है। अपार संभावनाओं से भरे हमारे इस समाज में एक स्रोत के प्रारंभ के रूप में उभर सकता है, वह है शिक्षा। शिक्षा में इतनी सक्षमता है कि वो किसी के भी मन को प्रतिभावन बनाकर, उसकी रुकावटों को भेद कर और जाति, धर्म या लिंग के अपक्षपाती होकर हम में से हर एक के अंदर असाधारण क्षमता को उजागर कर सकता है। ಶಿಕ್ಷಣದ ಮೂಲಭೂತವಾದಂಥ ಆಧಾರ ನೈತಿಕತೆ, ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಮತ್ತು ಅವನು ಮಾಡುವಂಥ ವೃತ್ತಿ, ಅದು ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಇರ್ಬೋದು, ಕೂಲಿ ಕೆಲಸ ಇರ್ಬೋದು, ಸೇವಾ ವೃತ್ತಿಯಾಗಿರುವಂಥ ಶಿಕ್ಷಕ ವೃತ್ತಿ ಇರ್ಬೋದು, ಇಂಜಿನಿಯರ್ ಇರ್ಬೋದು, ಡಾಕ್ಟರ್ ಇರ್ಬೋದು. ಈ ಎಲ್ಲ ವೃತ್ತಿಯಲ್ಲಿ ಅವನು ಪರಿಪೂರ್ಣವಾಗಿ ಆತ್ಮತೃಪ್ತಿಯಿಂದ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕು, ತಾಧ್ಯಾತ್ಮವನ್ನು ಕಾಣಬೇಕು. ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಶಿಕ್ಷಣ ಕೇಂದ್ರವನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದಂಥದ್ದು. कल्याण कर्नाटक क्षेत्र में आपका स्वागत है। दुनिया के इस विशिष्ट हिस्से में राष्ट्रकूट, विजयनगर साम्राज्य, बसव कल्याण, चालुक्य और सुरपुर जैसे दूरदर्शी राजाओं की गूंज अभी भी क्षेत्र में प्रतिध्वनित है। यह वो क्षेत्र है जहां वचन साहित्य और दास साहित्य जैसे गौरवमय साहित्यिक धाराओं का जन्म हुआ। हालांकि इस क्षेत्र में एक अंधकार का युग भी आया, जिसने कल्याण कर्नाटक क्षेत्र को ऐतिहासिक और भौगोलिक कारणों से पिछड़ेपन की तरफ धकेल दिया। इस क्षेत्र की ऐसी हालत देखते हुए सेडम के जोशीले युवाओं के एक समूह ने इस दृश्य को बदलने का निर्णय लिया और फिर इस समूह ने श्री कोत्तल बसवेश्वर मंदिर के संत पूज्य श्री मडिवाळय्या स्वामी जी के आशीर्वाद से एक शिक्षा संस्थान श्री कोत्तल बसवेश्वर भारतीय शिक्षण समिति का निर्माण किया। इस समिति के अध्यक्ष के रूप में गतिशील सामाजिक कार्यकर्ता श्री बसुराज पाटिल सेडम ने नेतृत्व किया। इस संस्था को डॉक्टर नाग रेड्डी पाटिल, श्री रामानुज दास तपाड़िया और अन्य सदस्यों से अमूल्य समर्थन प्राप्त हुआ। ನಿಜವಾದ ಶಿಕ್ಷಣದ ಮೂಲಭೂತ ಆಧಾರ ಅಂತಂದರೆ ಮನುಷ್ಯ ಒಂದು ಸಫಲವಾದ ಬದುಕನ್ನು ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಜೀವನದ ಯಾವುದೇ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ಒಂದು ಬೆಳಕು ಸಿಗಬೇಕು, ಒಂದು ಪ್ರಕಾಶ ಸಿಗಬೇಕು. ಅದರ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಅವನು ಯಾವುದೇ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಫಲ ಆಗಬೇಕು. ಅದು ನಿಜವಾದ ಶಿಕ್ಷಣ। उनका दृष्टिकोण स्पष्ट था। सामाजिक बदलाव लाने के लिए भारतीय शिक्षा प्रणाली को फिर से जीवित करना है। उनका आदर्श वाक्य वसुधैव कुटुंबकम, दुनिया एक परिवार है, एक परम गहन हिंदू विचार से प्रेरित था। अपने लक्ष्य की ओर कदम बढ़ाते हुए इस संस्था ने 1974 में वसंत पंचमी के दिन बाल भारती विद्या मंदिर की स्थापना की। इस संस्था की शुरुआत सेडम में एक पुराने मंदिर के परिसर में एक नर्सरी स्कूल से हुई, जिसमें सिर्फ 5 बच्चे, एक शिक्षक और एक आया सम्मिलित थे। ಸಂಸ್ಥೆಯ ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶನೇ ಅದು ಕೇವಲ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅಕ್ಷರ ಜ್ಞಾನ ಕೊಟ್ಟು ಅಕ್ಷರವಂತರನ್ನಾಗಿ ಅಷ್ಟೇ ಮಾಡುವುದಲ್ಲ, ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಅವರ ಜೀವನ ರೂಪಿಸಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ, ಮುಂದಿನ ಹಂತದಲ್ಲಿ ಅವರ ಜೀವನ ಕೌಶಲ್ಯವನ್ನು ಅಥವಾ ಅವರು ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿಯಾಗುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಕಾರ್ಯಚಟುವಟಿಕೆಗಳನ್ನು ಅವರ ಅಭ್ಯಾಸದ ಜೊತೆಗೆ ಪಠ್ಯ ಚಟುವಟಿಕೆಗಳ ಜೊತೆಗೆ ಪಠ್ಯೇತರ ಚಟುವಟಿಕೆಗಳನ್ನು ವರ್ಷದ ಪ್ರಾರಂಭದಿಂದ ಅವರ ಪರೀಕ್ಷಾ ಮುಗಿಯುವ ಹಂತದವರೆಗೂ ಕೂಡ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಶಾಲಾ ಕಾಲೇಜುಗಳ ಹಂತದಲ್ಲಿ ಸಂಸ್ಥೆಯ ಮುಖಾಂತರ ಆಯೋಜನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೇವೆ। कोत्तल बसवेश्वर भारतीय शिक्षा समिति में शिक्षा पारंपरिक पाठ्यक्रम तक सीमित नहीं है, बल्कि उससे कहीं अधिक संपूर्ण है। यहाँ सरकार द्वारा निर्धारित पाठ्यक्रम अपरा विद्या के संग परा विद्या, जो कि नैतिक शिक्षा जैसे भजन, कीर्तन, वचन, दासवाणी और त्योहारों के जोशपूर्ण उत्सव छात्र के सीखने के अनुभव का अहम हिस्सा बन गए। ಶಿಕ್ಷಣ ಅಂದರೆ ಬರೀ ಅಂಕ ಗಳಿಕೆ ಒಂದು ಸಾಧನ ಅಲ್ಲ, ಮತ್ತು ಅಂಕ ಗಳಿಕೆಯ ಮೇಲೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯ ಜಾಣತನವನ್ನು ಅಳಿತಕ್ಕಂಥ ಸಾಧನವೂ ಕೂಡ ಅಲ್ಲ.
ಒಬ್ಬ ಪರಿಪೂರ್ಣ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ನಿರ್ಮಾಣ ಆದಾಗ ಮಾತ್ರ ರಾಜ್ಯಕ್ಕಾಗಲಿ ದೇಶಕ್ಕಾಗಲಿ ನಾವು ಹುಟ್ಟಿದ ಗ್ರಾಮಕ್ಕಾಗಲಿ ಅಥವಾ ನಾವು ಈಗ ಏನು ವೃತ್ತಿಯಲ್ಲಿದ್ದೀವಿ ಆ ವೃತ್ತಿಗೆ ಒಂದು ಜಸ್ಟಿಫಿಕೇಷನ್ ಅಂತೀವಿ ನಾವು. ಅಂದರೆ ಅದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಒಂದು ನಮ್ಮದೇ ಆದ ಛಾಪನ್ನು ಮೂಡಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ. ಅಂತಹ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ನೀಡಿದಂಥ ಸಂಸ್ಥೆ ಇದು. जल्द ही सामाजिक बदलाव के लिए समिति की जिम्मेदारी सिर्फ शिक्षा तक सीमित न रहकर इससे कहीं आगे निकल गई थी। उन्होंने ये बदलाव लाने के लिए शिक्षक प्रशिक्षण शिविरों का आयोजन किया और क्षेत्र में एक गौशाला, एक निशुल्क चिकित्सा केंद्र और एक हॉस्टल की सुविधा शुरू करी। बढ़ती हुई अंग्रेजी माध्यम की शिक्षा को ध्यान में रखते हुए उन्होंने एक CBSE संस्थान की भी स्थापना की। अभी समिति बाल भारती प्राइमरी स्कूल, मातृ छाया हाई स्कूल, एक फर्स्ट ग्रेड कॉलेज, एक लॉ कॉलेज, डिप्लोमा इन एजुकेशन कॉलेज, लड़कों का छात्रावास और अन्य संस्था और कार्यक्रम चलाती है। अब समिति की पहुंच आसपास के तालुका तक फैल गई है और उन्होंने मुधोल, कोलकुंद, गुरमिटकल, चिंचोली, कलबुर्गी और उससे आगे के क्षेत्रों में स्कूलों और कॉलेजों की स्थापना की। ಎಲ್ಲರ ಸಹಕಾರ ಸೇಡಂ ನಗರದ ಮತ್ತು ಹಳ್ಳಿ ಗ್ರಾಮಾಂತರದಿಂದ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಮಕ್ಕಳ ಪಾಲಕರ ಕಡೆಯಿಂದ ನಮಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಸಿಕ್ಕಿದ್ದು. ಮಡಿವಾಳ ಸ್ವಾಮಿಯವರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಬೆಳೆದಿದೆ. ಲಾ ಕಾಲೇಜು, CBSE, ಸ್ಟೇಟ್ ಸಿಲೆಬಸ್ ಇಂಗ್ಲೀಷು, 4 ಕಡೆ ಬ್ರಾಂಚಸ್. 1997 में 5 दिनों तक चला हुआ रजत जयंती समारोह यादगार रहा। इस समारोह में सुत्तूर मठ के शिवरात्रि देशी केंद्र स्वामी जी, उडुपी के श्री पेजावर स्वामी जी और बीदर के श्री शिव कुमार स्वामी जी, बेली मठ के स्वामी जी जैसे पूज्य स्वामी जी और न्यायमूर्ति राम जोइस, कई प्रतिष्ठित हस्तियों ने भाग लिया। समिति का उद्देश्य अब बदलाव लाने के लिए सिर्फ शिक्षा तक सीमित नहीं है, बल्कि क्षेत्र के सुधार के लिए कई और कदम उठाए गए हैं। इसके लिए कल्याण कर्नाटक अभिवृद्धि विभाग की स्थापना की गई, जिसमें कृषि, कलबुर्गी AIR से रेडियो प्रोग्राम, स्वास्थ्य शिविर, युवा विकास, पुस्तकों का प्रकाशन और ग्रामीण उत्थान कार्यक्रमों सहित जन को ध्यान में रखते हुए 24 विविध कार्यक्रमों की प्रारंभता की गई थी। विकास अकेडमी की स्थापना करके समिति के परोपकारी कार्य अन्य जिलों तक भी फैल गए। विभिन्न संगठनों के प्रचुर वित्तीय की सहायता से छात्रवृत्ति कार्यक्रम, व्यावसायिक प्रशिक्षण, पुस्तक दान, मंदिरों को भजन सेट का प्रावधान, किष्किंधा वैभव और कलबुर्गी कंपू जैसे सांस्कृतिक उत्सवों ने इस क्षेत्र के अभिवृद्धि में बल भरा। ಈಗ ನಾವು ಒಂದು ಅಭಿಯಾನ ತಗೊಂಡೆವು, ಕಿಷ್ಕಿಂಧೆ ವೈಭವ ಅಂತ 12 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ. 1 ವೀಕ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ತಗೊಂಡಾಗ ಮೊದಲನೇ ಬಾರಿಗೆ ಕರ್ನಾಟಕದ ಮೂಲೆ ಮೂಲೆಯಿಂದ 18,500 ಜನ ಬಂದರು. ಅದು ಮುಂದೆ ಹೆಂಗೆ ಪುಷಪ್ ಆಯಿತು ಅಂದರೆ ಇವತ್ತು ಕನಿಷ್ಠ ವರ್ಷಕ್ಕೆ 5 ಲಕ್ಷ ಮಂದಿ ಆ ಕಿಷ್ಕಿಂಧೆಯ ರಾಮ ಮತ್ತು ಹನುಮಂತನ ಮಿಲನದ ಜಾಗವನ್ನು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಆ ಬೆಟ್ಟದ ಅಂಜನಾದ್ರಿ ಬೆಟ್ಟಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಈಗ ಅದೇ ರೀತಿ ನಾವು ಇನ್ನೊಂದು ತಗೊಂಡಿದ್ದೇವೆ, ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ. 1 ವರ್ಷದ ಹಿಂದೆ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಅಲ್ಲಿ ಯಾತ್ರಿಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಎವರೇಜ್, ಅಲ್ಲಿ ರೆಕಾರ್ಡ್ ಬುಕ್ ನೋಡಿದ್ರೆ, ಕಿಲಾ ವಿಸಿಟಿಂಗು, ಬೇರೆ ಜಾಗ ನೋಡಿದ್ರೆ ಎವರೇಜ್ 100 ಇದೆ. ಆದರೆ ಈಗ ನಾವು ಒಂದು 6-8 ತಿಂಗಳಿಂದ ನಾವು ತಗೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಈಗ ಅಲ್ಲಿ ಯಾತ್ರಿಗಳ ಸಂಖ್ಯೆ ವಿದಿನ್ 8 months ಇಟ್ ಈಸ್ ಡಬಲ್ ಲೈಕ್ ಎನಿಥಿಂಗ್. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ಇದೆ 227 ಒಳಗಾಗಿ. ಬಹುಶಃ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಯಾವ ರೀತಿ ಕಾಶಿ ದೇಶದ ದೊಡ್ಡ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರ ಇದೆ, ಶ್ರೀಶೈಲ ದೇಶದ ದೊಡ್ಡ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರ ಇದೆ, ಆ ಲೆವೆಲ್ನಲ್ಲಿ ಬೆಳೀತದೆ. ಮತ್ತು ಇವನ್ನೇ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತೀರಿ ಅಂತಂದರೆ ಆರ್ಥಿಕ ಚಲನವಲನಗಳ ದೊಡ್ಡ ಪಾತ್ರ ಈ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರಗಳು ವಹಿಸ್ತವೆ. ಇಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಜನರಿಗೆ ಬದುಕನ್ನು ಕೊಡ್ತವೆ, ಸಾವಿರಾರು ಜನರಿಗೆ ಉದ್ಯೋಗವನ್ನು ಕೊಡ್ತವೆ ಮತ್ತು ಬದುಕಿಗೆ ಪ್ರೇರಣೆಯನ್ನು ಕೊಡುತ್ತವೆ. जिस तरह से श्री कोत्तिल बसवेश्वर भारतीय शिक्षण समिति ने अपनी उल्लेखनीय यात्रा जारी रखी है, शिक्षा, सामाजिक परिवर्तन और समग्र विकास के प्रति इसकी प्रतिबद्धता इस क्षेत्र के लोगों के लिए प्रेरणा का काम कर रही है। यह विश्वास अटल है और ये विश्वास और भी अधिक अटल हो रहा है कि अपनी दृष्टि को बदलकर
हम दुनिया को बदल सकते हैं। श्री कोत्तल बसवेश्वर भारतीय शिक्षण समिति की अन्य गतिविधियां। कलबुर्गी से रेडियो कार्यक्रम AIR, इस क्षेत्र की प्रमुख हस्तियों की 120 पुस्तकों का प्रकाशन, पॉकेट डायरी, देशभक्ति गीतों की कैसेट, संगीत विद्यालय, व्यायामशाला इत्यादि।